यात्रा म्हणलं मटणाला बी कमी नसते आणि आम्ही खायला पण कमी पडत नाही. 4 फुट वापरलेले खाल्ल्याशिवाय मटण खाल्ल्यासारखं वाटतच नाही. आपल्याला 4 फुट वापरलेले देऊन आई साहेबांनी इकडे रस्सा आणि सुक्क करायची तयारी चालू केली. इकडे एका टप्पामध्ये रस्सा आणि एका कुकरमध्ये सुक्क करायला टाकलं. एवढ्या हॉटेलमध्ये जेवलोय पण आपल्या आईने केलेल्या मटणाची चव आजपर्यंत आपल्याला कधी खायला नाही भेटली. बाहेर आलो तर तात्याचं मटण जिरवायचं चाललेलं. कसं आहे, आउट गोईंग झाल्याशिवाय इनकमिंग होत नाही. तेवढ्यात पोलीसवाल्यांची एंट्री झाली. म्हणलं काय विषय झालाय बघूया तरी. बैलगाडीच्या काचा फोडून आलाय ना? बैलगाडीच्या काचा कोणी फोडल्या? झालं, रोज काहीतरी नवीन लपडं करून येते ते. आज तर काही बैलगाडीच्या काचा फोडून आले ते. आता काय शिक्षा द्यायची बघा तुम्हीच. आपण पण तयारी करून यात्रेला निघालो आणि बघतोय तर काही मयूर फौजाने आपलं मॅचिंग झालेलं. निनाच्या नावाने यात्रेला फायनली यात्रेत पोचलो आणि पोचल्या अभिषेक आणि भैया पुढारीची गाठ पडली. ही बघा आमची उपाशी गँग. जत्रेमध्ये आज खाद्यपदार्थांचा तुटवडा पडणार आहे. जरा 2 फोटो काढून पुढे निघालो तर रावसाहेब आणि रोहन शेठची गाठ पडली. आता म्हणलं जरा यात्रेतनं फिरूया. आपली गँग म्हणली आकाश पाण्यात बसायचं आहे. मग काय बसायला लागतंय. आकाश पाण्यात टॉपला जाऊन व्ह्यू पण एकदम टॉपचा दिसत होता. आकाश पाण्यात बसून यांचं मन भरलं नव्हतं. आता म्हणले ते ह्याच्यात बसायचं. ह्यो विषय जरा डेंजरस होता. म्हणलं ह्याच्यातनं सुटलो की डायरेक्ट चांदोली धरणात जाऊन पडणार. ह्याच्यातनं उतरल्यावर दारोडीच्या वरची अवस्था झालेली. साम्राज्याचं मालक यात्रा उलगाडल्या आले ते. जरा म्हणलं आपण पण पाणीपुरीचा आस्वाद घेऊया. जाता जाता म्हणलं कुस्त्या बघून जायच्या. कुस्त्या तर एकदम टॉपच्या होत्या. डावावर डाव चाललेलं. पहिलवान होणं एवढी सोपी गोष्ट नाही. त्याच्या मागे खूप मोठी मेहनत आहे. घरी आलो तर मस्त चुलीवर भाकऱ्या घालायच्या चाललेल्या. जीवन झाल्यावर निवांत आपल्या जवळच्या माणसांच्या बरोबर होणाऱ्या गप्पा गोष्टींची मज्जा काही वेगळीच आहे. असं कुणाला कुणाच्या घरी जायला टाइम नसते, पण जत्रेच्या निमित्तानं का होईना सगळी जण एकत्र येतात आणि ह्याच्यामुळेच आपल्यात आपुलकी टिकून राहते. आपल्या यात्रेच्या सिरीजचा अजून एक ब्लॉग बाकी आहे. तो बघण्यासाठी आपल्या आयडीला आत्ताच फॉलो करा आणि आपण पण एक तुमच्यातलाच क्रिएटर आहे. आपल्या आयडीला नक्की सपोर्ट करा.